विजय कुमारजी, या मतांच्या टक्केवारीकडे पाहता एकत्र यायला नेमकी अडचण कोणती होती का आपला सुद्धा नकोच होतं काँग्रेस? नाही, आपला नको होतं असं मी म्हणणार नाही. कारण माझी जेवढी माहिती आहे त्याच्याप्रमाणे एकत्र येऊन निवडणुका लढवाव्या यासाठी प्रयत्न झाले. इंडिया आघाडीमध्ये आम्ही होतो. परंतु काँग्रेसकडून बऱ्याचदा त्या संदर्भामध्ये अव्वाच्या सव्वा म्हणजे आता जर तुम्ही मतांची टक्केवारी बघितली, तर किती मागावं यालाही काही मर्यादा असतात. त्या मर्यादा काँग्रेसने पाळल्या नाहीत आणि आता जर तरला अर्थ नाही. आता इथून पुढे तरी कदाचित काँग्रेस पक्ष काहीतरी वेगळे निर्णय घेऊन योग्य वाटचाल करेल असं वाटतंय. परंतु आता बऱ्याच गोष्टींना उशीर झालेला आहे. नाही परत नाही, ते बाकी कुंभारजी, अहो वेगळी वाटचाल काय? काँग्रेसचे प्रवक्ते म्हणतात केजरीवाल हा काही विषय नाहीये. ते तुम्हाला ते केजरीवालांना राहुलच्या लेवलचं मानत, राहुल गांधींच्या पातळीलाच मानत नाहीयेत ते. बेसिकली प्रसन्न एक लक्षात घ्या, की आम्ही कधी राजकारणामध्ये यायची इच्छा नव्हती, तरी राजकारणात आम्हाला ओढलं गेलं. त्याच्यामुळे आम्हाला याच्यामध्ये कोण कोणाशी तुलना करतंय, हे म्हणतात राहुल गांधीच्या तोलाचे मानत नाहीत. ते म्हणतायत ते त्यांनी डायरेक्ट नरेंद्र मोदींशी बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. असा कुठेही प्रश्न येत नाही. जेवढं मी अरविंद केजरीवालांना ओळखतोय, ते कदाचित ज्यावेळेला हे सगळं घडलं, मगाशी तुम्ही प्रश्न विचारलात, की भाजपमुळे आम आदमी पक्ष किंवा अरविंद केजरीवाल मोठे झाले का? नाही. यामुळे फक्त एकाच व्यक्तीचा फायदा यांनी करून घेतला. त्याचं नाव आहे अण्णा हजारे. अण्णा हजारे यांनी त्या काळापासून आतापर्यंत कधीही अरविंद केजरीवाल जवळचे सहकारी असताना, त्यांचा स्वभाव माहिती असताना त्यांना अनुकूल असं कधी बोलले नाहीत. परंतु भाजपला अनुकूल असं ते कायम बोलत आलेले आहेत. याच्यावरून सगळं लक्षात येतं. आता मुद्दा आहे, अजूनही अरविंद केजरीवाल जेवढं मला माहिती आहे तोपर्यंत कुणाचीही बरोबरी करणार नाही. त्यांचं एक वाक्य ठरलेलं आहे, की आम्हाला या जनतेचं भलं करायचंय. जो जनतेचं भलं करण्यासाठी पुढे येईल त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला जाईल. कुणाशी बरोबरी करण्याचा प्रयत्न केला जाणार नाही.